हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण रेझिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी आणि त्यांच्यावरती जो काही इफेक्ट होतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर किंवा वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर थोडक्यात डिस्कस केलं होतं. आज आपल्याला कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्स हा बघायचा आहे. त्यासाठी अगोदर त्याच्याशी रिलेटेड जे इतर टॉपिक आहेत ते थोडक्यात आधी समजून घ्यावे लागतील आपल्याला. बघा, फर्स्ट टॉपिक आहे आजच्या लेक्चर मधलं तुमचं व्हॅरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. आपण जे काही काल मोलर कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन बघितली, फॉर्म्युला बघितला, त्याचं आपल्याला काय बघायचं आहे आता, कॉन्सन्ट्रेशनशी काय रिलेशन आहे ते डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर तुमची मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल. ओके, आणि जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर काय होईल आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर काय होईल हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा काय दिलेलं आपल्याला, व्हॅरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. मोलर कंडक्टिव्हिटीला आपण कशाने रिप्रेझेंट करतो स्टुडंट? मोलर कंडक्टिव्हिटी इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला. त्याचा जो सिम्बॉल आहे मोलर कंडक्टिव्हिटीचा तो असतो तुमचा, एक मिनिट, हा लाईट थोडा, मोलर कंडक्टिव्हिटी रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. मोलर कंडक्टिव्हिटीचं साइन काय असतं? लॅम्बडा असतं, बरोबर. बघा मग व्हॅरिएशन कसं होतं असं या मोलर कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन सोबत ते बघायचं. इन केस ऑफ स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर काय होईल आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर कसं होईल, त्याच्यावरती मोलर कंडक्टिव्हिटी कशा प्रकारे चेंज होईल ते आपल्याला इथं डिस्टिंग्विश करून बघायचं. बघा, जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल, व्हेन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज गिवन, then the molar conductivity of solution of strong electrolyte increases rapidly with dilution. कारण काय होईल, मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या ठराविक कॉन्सन्ट्रेशन साठी तुम्ही काय करता, कंडक्टिव्हिटी मेजर करता. ओके, मग मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये फिक्स अमाऊंट ऑफ तुम्ही काय करणार आहात, वॉटर ऍड करणार आहात, डायल्युशन करणार आहात. मग ते पाणी एक ठराविक प्रमाणापर्यंत तुम्ही ऍड कराल, तेवढं 1 मोलर सोल्युशन बनेपर्यंत. म्हणजे ऑब्व्हियसली जसं जसं तुम्ही वॉटर ऍड कराल तसा तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जितका काही असेल तितका तो काय होऊन जाईल, डिसोसिएट होऊन जाईल, त्याच्यापासून आयन फॉर्म होतील. ओके, कारण तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट्स कम्प्लिटली. ओके, तो फटाफट डिसोसिएट होईल पाणी ऍड केल्यावरती, डायल्युशन झाल्यावरती, आणि काय होईल, नंबर ऑफ आयन्स फटाफट वाढतील आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याची कंडक्टिव्हिटी काय असेल, मोलर कंडक्टिव्हिटी वाढेल. जोपर्यंत तुम्ही एका ठराविक प्रमाणापर्यंत 1 मोलर सोल्युशन तयार होईपर्यंत वॉटर ऍड कराल तोपर्यंत पूर्णपणे तो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होऊन गेलेला असेल. जसं की मीठ, तुम्हाला माहिती आहे सॉल्ट, सॉल्ट कम्प्लिटली डिसोसिएट होते वॉटरमध्ये. थोडंफार वॉटर ऍड करावं लागतं, असं नाही की बा खूप वॉटर ऍड करत राहा मगच थोडी डिझॉल्व्ह होईल. तर थोडंफार जरी पाणी आपण टाकलं मिठामध्ये तरी ते विरघळतं लगेच त्याच्यामध्ये, कारण तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. लगेच डिसोसिएट होतात त्याचे आयन, Na+Cl- आयन. ओके, मग जर त्याच्यापेक्षा जर जास्त पाणी तुम्ही टाकायला गेलात, इन्फायनाईट डायल्युशन करायला गेलात, ओके, ऑन इन्फायनाईट डायल्युशन देर इज नो इफेक्ट ऑन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. कारण जास्त प्रमाणात जर पाणी टाकलं त्या ठिकाणी काही परिणाम होणार नाही. एका ठराविक रेंज पर्यंत तुम्ही वॉटर ऍड करत राहिला तर त्याच्यामुळे काय होईल, नंबर ऑफ आयन्स वाढतील फास्टमध्ये आणि त्याची मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. बट इन्फानाईट डायल्युशन जर केलं तर त्याचा काही परिणाम होत नाही, उलट कंडक्टिव्हिटी काय होते, कमी होते मोलर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, तेच बघतो आपण. डायल्युशन हॅज नो इफेक्ट ऑन मोलर कंडक्टिव्हिटी इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑर ऍट इन्फानाईट डायल्युशन. म्हणजे इन्फानाईट डायल्युशन जर तुम्ही केलं तर त्याचा मोलर कंडक्टिव्हिटीवरती काही परिणाम होत नाही. ओके, मग ती जी इन्फानाईट डायल्युशनची जी मोलर कंडक्टिव्हिटी असते त्याला आपण रिप्रेझेंट करतो लॅम्बडा 0 ने. ओके, molar conductivity at infinite dilution is represented by lambda 0. Okay, the zero concentration or infinite dilution means solution is so dilute, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तुम्ही वॉटर ऍड करताय. समजा तुम्हाला 5 ग्रॅम मीठ दिलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही 10 लिटर वॉटर ऍड केलं, 5 ग्रॅम मिठामध्ये 10 लिटर वॉटर ऍड केलं, तर ते काय झालं, इन्फायनाईट डायल्युशन झालं. खूपच जास्त प्रमाणात तुम्ही काय केलं, वॉटर ऍड केलं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो इन्फायनाईट डायल्युशन. त्याचा मोलर कंडक्टिव्हिटीवरती काही इफेक्ट होत नाही. ओके, नो इफेक्ट ऑन मोलर कंडक्टिव्हिटी ऑन इन्फायनाईट डायल्युशन. ओके, मग पुढे काय म्हटलंय बघा, infinite dilution means solution is so dilute that further dilution does not increase the molar conductivity. During 19th century, F. Coolers with repeated experiments showed that molar conductivity of strong electrolytes varies linearly with square root of concentration. या कोलर्स नावाच्या सायंटिस्टने काय केलं, एक्सपेरिमेंट करून बघितले, रिपीटेड एक्सपेरिमेंट करून बघितले आणि त्यांनी असं दाखवलं त्याच्यातून की तुमचा हा जो लॅम्बडा असतो हा
कॉन्सन्ट्रेशनच्या स्क्वेअर रूटला कसा असतो, लिनियर ग्राफ शो करतो. ओके, इट व्हॅरीज लिनियरली with square root of concentration. This lambda of strong electrolyte varies linearly with square root of concentration. मग ते नेक्स्ट स्लाइड वरती आपल्याला दिलेलं आहे बघा. तो जो ग्राफ आहे तो आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. हे रिलेशन त्याने इस्टॅब्लिश केलं या ग्राफवरून. ठीक आहे, बघा मग आपल्याला जो ग्राफ दिलाय तो काय दिलाय, लॅम्बडा वर्सेस रूट सी. रूट सी, स्क्वेअर रूट सी म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, मग तुम्हाला एक्स ऍक्सिस वरती काय दिसतोय, ते सी दिसतोय, स्क्वेअर रूट ऑफ सी. हा काय तुमचं कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर रूट एक्स ऍक्सिसला, आणि वाय ऍक्सिसला काय तुमचा लॅम्बडा, दॅट इज मोलर कंडक्टिव्हिटी. वरती लॅम्बडा 0 लिहिलाय, तो लॅम्बडा 0 काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. ठीक आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे जे दिसतं, तुम्हाला तुमचा जो काही स्क्वेअर रूट ऑफ सी आहे बघा, तो लिनियरली व्हॅरी करतोय लॅम्बडा सोबत. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी काय होते तुमची, एका ठराविक रेंज नंतर डिक्रीज होत जाते, जसं जसं डायल्युशन वाढत जातं तसं लिनियरली व्हॅरी करते ती. ठीक आहे, त्याच अपोजिट जर वीक इलेक्ट्रोलाइट दिलेला असेल तर तो ग्राफ तुम्हाला लिनियर भेटत नाही, तो कसा कर्व भेटतो तुम्हाला. ठीक आहे, स्ट्रेट लाईन भेटत नाही. हा जो ग्राफ आहे तो, ठीक आहे, कोणाचा, लॅम्बडा वर्सेस रूट सीचा. म्हणजे याचाच अर्थ काय, जर तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर तुम्हाला हा जो काही ग्राफ आहे हा स्ट्रेट लाईन भेटतो, लॅम्बडा वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ सीचा. आणि जर वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर ते डायल्युशन तुम्ही जसं जसं वाढवत जाल तसं तसं काय होत जातं, नंबर ऑफ आयन्स वाढत जातात आणि मोलर कंडक्टिव्हिटी हळूहळू हळूहळू काय होत जाते तुमची, डिक्रीज होत जाते विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, मग बघा हे रिलेशन त्याने एस्टॅब्लिश केलं, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी. ओके, वेअर ए इज कॉन्स्टंट. इथे ए जो आहे तो ए काय आहे तुमचा, कॉन्स्टंट आहे. ए इज कॉन्स्टंट व्हॅल्यू. For strong electrolyte, a plot of lambda versus square root of c is shown. इथे स्क्वेअर रूट ऑफ सी पाहिजे तर नुसता सी आहे तिथे, तो आला नाही त्याच्यामध्ये एडिट करताना स्क्वेअर रूट त्याच्यावरती, हे स्क्वेअर रूट पाहिजे या ठिकाणी, लॅम्बडा वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ सी इथे दिलाय ना आपल्याला. ठीक आहे, तर खाली बघा काय म्हटलंय, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डिटरमाइंड बाय एक्सप्लोटेशन ऑफ लिनियर पार्ट ऑफ लॅम्बडा वर्सेस सी कर्व ऍज शोन इन फिगर. तुम्ही जर ही स्ट्रेट लाईन समजा वरती जोडली, कुठे जोडली बघा, वाय ऍक्सिसला समजा ती जी काही स्ट्रेट लाईन आपल्याला इथपर्यंत भेटली बघा, ही जी काही स्ट्रेट लाईन भेटलेली आपल्याला आहे, हिला समजा आपण वरती जोडली तर या ठिकाणी आपल्याला कसली व्हॅल्यू भेटते, लॅम्बडा 0 ची भेटते. म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन. ठीक आहे, म्हणजे डायल्युशन जसं जसं तुमचं वाढत जाईल तसं तसं काय होईल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल आणि लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू काय होईल तुमची, वाढलेली असेल. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन. तुम्ही समजा ह्या लिनियर जो काही तुम्हाला ग्राफ भेटला त्याला समजा पुढे तुम्ही ह्या वाय ऍक्सिसला समजा जोडला या ठिकाणी, हा जो पार्ट दिसतोय बघा, इथे जर त्याला कंटिन्यू केलं त्या लाईनला तर तुम्हाला काय भेटतं या ठिकाणी, लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, आणि हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी, वेअर ए इज कॉन्स्टंट, वेअर ए इज proportionality constant. Okay, this method is used, cannot be used for weak electrolyte. ही जी मेथड आहे वीक इलेक्ट्रोलाइट ची मोलर कंडक्टिव्हिटी किंवा मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरली जात नाही, कारण याचा ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन नाहीये वीक इलेक्ट्रोलाइट साठी. हा जो ग्राफ आपल्याला या ठिकाणी भेटला असा, हा कसा आहे, कर्व शेप आहे, स्ट्रेट लाईन नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही ही लाईन तुमची खूप वरती 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 जाईल याला टच करायसाठी, कारण इन्फायनाइट डायल्युशन साठी तुम्ही काढताय ना मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणून मग हा ग्राफ स्ट्रेट लाईन नसल्यामुळे वीक इलेक्ट्रोलाइट साठी हा ग्राफ स्ट्रेट लाईन येत नाही, त्याच्यामुळे वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी तुम्ही याचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग त्यासाठी दुसरा एक कोलर्सने दिलेला फॉर्म्युला आहे, तो यूज करून तुम्ही मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स कॅल्क्युलेट करू शकता. ते कसं कॅल्क्युलेट करायचं पुढे आपल्याला दिलेलं आहे नेक्स्ट स्लाइड वरती, तर ते बघू आपण आता. एक मिनिट. हा, तर वीक इलेक्ट्रोलाइट साठी काय केलं जातं बघा, द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स इन्क्रीजेस रॅपिडली ऑन डायल्युशन. मोलर कंडक्टिव्हिटी जी असते वीक इलेक्ट्रोलाइटची, ती डायल्युशन जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्याचा डिसोसिएट व्हायचे चान्सेस वाढत जातात, कारण तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे, तो लवकर डिसोसिएट होत नाही. जेवढं तुम्ही वॉटर ऍड करत जाल तितका तो डिसोसिएट होत जातो. त्याच्यामुळे डायल्युशन वाढल्यामुळे वीक इलेक्ट्रोलाइटचं काय होते, मोलर कंडक्टिव्हिटी वाढते, कारण तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचं डिसोसिएशन होत
नाही, बट जर पाणी तुम्ही ऍड करत राहिला तर तो थोडा 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 काय होत जातो, डिसोसिएट होत जातो आणि त्यामुळे मोलर कंडक्टिव्हिटी वीक इलेक्ट्रोलाइटची इन्क्रीज होते ऑन डायल्युशन. ठीक आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी काय का ठराविक रेंज पर्यंत तुमची मोलर कंडक्टिव्हिटी वाढेल. त्यानंतर तुम्ही फर्दर किती वॉटर ऍड करा त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन वरती त्याचा काही परिणाम होणार नाही. तुम्ही किती वॉटर ऍड करा थोडाफार फरक पडतो त्याच्या व्हॅल्यू मध्ये, मोलर कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन मध्ये. इन्फानाइट डायल्युशन म्हणजे काय, तुम्ही खूप पाणी ऍड करताय त्याच्यामध्ये. ठीक आहे. तो ठराविक रेंज पर्यंत विरघळून जाईल, पूर्णपणे डिसोसिएट होऊन जाईल. त्याच्यावरती तुम्ही किती वॉटर ऍड करा त्याचा मोलर कंडक्टिव्हिटी वरती काही परिणाम होत नाही. ठीक आहे. लॅम्बडा व्हॅल्यू इज लोअर दॅन लॅम्बडा झिरो, the molar conductivity at zero concentration. For weak electrolytes, the variation of lambda with C shown in figure is not linear. मागच्या डायग्राम मध्ये आपण बघितलं की वीक इलेक्ट्रोलाइट साठी तुमचा जो ग्राफ येतो तो लिनियर येत नाही. ओके. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन रेंज दिलेली आपल्याला ते किती दिली आहे वीक इलेक्ट्रोलाइट साठी, 0.001 मोलर टू 0.0001 मोलर. ओके. आणि हा जो लॅम्बडा वर्सेस रूट सीचा तुमचा ग्राफ होता तो मागच्या याच्यात आपण बघितला, तो कसा येत होता, कर्व शेप येत होता वीक इलेक्ट्रोलाइट साठी. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी कसा येतो तो स्ट्रेट लाईन येतो. मग पुढे जर तुम्ही इथं कंटिन्यू केली ही लाईन तर इथं तुम्हाला काय भेटतो, लॅम्बडा झिरो भेटतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी. आणि हा जो वीक इलेक्ट्रोलाइट साठीचा कर्व होता तो कसा होता, अँग्युलर होता किंवा कर्व शेप होता. ओके. त्याच्यामुळे तुम्ही ह्या मेथडचा यूज करून वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकत नाही. ठीक आहे. पुढे बघा पुढचा पॉईंट जो आहे तो कोल्लार्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्स. तर हा लॉ महत्वाचा आहे, याच्यावरती न्यूमेरिकल्स बनवले जातात, विचारले जातात. ठीक आहे स्टुडंट. तर बघा मग आता हा जो कोल्लार्स लॉ आहे इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्सचा, हा काय सांगतो नेमकं, दिस लॉ स्टेट्स दॅट ऍट इन्फानाइट डायल्युशन each ion migrates independent of co-ion and contributes to total molar conductivity of electrolyte irrespective of the nature of other ion to which it is associated. समजा तुम्ही NaCl घेतला, तर NaCl घेतला किंवा HCl घेतला तर प्रत्येक जो आयन असेल त्याचा कॉन्ट्रीब्युट करतो मोलर कंडक्टिव्हिटीला सेपरेटली. त्याच्यासोबत दुसरा कुठला आयन आहे त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसतं. म्हणजे NaCl असेल तर Na+Cl- हे दोघी त्यांचं सेपरेट कॉन्ट्रीब्युशन देतील मोलर कंडक्टिव्हिटीला. HCl असेल तर H+Cl- हे दोघं सेपरेट कॉन्ट्रीब्युशन देतील. ओके. आणि समजा CH3COOH असेल, आता हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ऍसिटिक ऍसिड इज वीक इलेक्ट्रोलाइट. इट इज व्हेरी लेस और इट इज नॉट डिसोसिएट इझिली. ओके. याचं डिसोसिएशन इझिली होत नाही. ऍसिटिक ऍसिड कसं आहे, वीक ऍसिड आहे, ऑलरेडी वीक ऍसिड आहे, त्यामुळे तो वीक इलेक्ट्रोलाइट सारखा बिहेव करतो, त्यामुळे त्याचं डिसोसिएशन होत नाही. ठीक आहे. मग समजा आपल्याला या ऍसिटिक ऍसिडचं मोलर कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची, मग काय केलं जातं, तर सोडियम ऍसिटेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, सॉल्ट आहे ना, सोडियम ऍसिटेट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. याची मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करून आपण काय करतो, सॉल्व्ह करतो. ते कसं सॉल्व्ह केलं जातं आता पुढे थोड्या वेळात तुम्हाला कळेल, सोपं आहे. म्हणजे कटायन आणि अनायनचं सेपरेट आपण काय करतो या ठिकाणी मोलर कंडक्टिव्हिटी विचारात घेतो आणि मग त्याच्यावरून आपल्याला एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा फाइंड आउट करता येते. ठीक आहे. कसं ते समजेल बघा. Both cation and anion contribute to molar conductivity of the electrolyte at zero concentration, and thus lambda zero is the sum of molar conductivity of cation and that of anion at zero concentration. Zero concentration म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन. खूप जास्त प्रमाणात वॉटर ऍड केल्यानंतर तुम्हाला जर मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. मग काय केलं जातं, तर तुमचा जो काही असेल इलेक्ट्रोलाइट त्याचं कटायन्स आणि अनायन्स दोघी सेपरेटली कॉन्ट्रीब्युट करतात मोलर कंडक्टिव्हिटीला. ओके. हे दिलं बघा, नंबर ऑफ कटायन्स, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन्स अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन ऑफ अनायन्स. लॅम्बडा झिरो म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन. म्हणजे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वॉटर ऍड करता त्यावेळेसची जी काही तुमची कंडक्टिव्हिटी असते मोलर कंडक्टिव्हिटी, त्याला म्हटलं आता मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन. ठीक आहे. थोडं तुम्हाला समजायला थोडं कळत नसेल, काही कळत नसेल तर मला विचाराल. ठीक आहे. बघा मोलर कंडक्टिव्हिटी आपल्याला सपोज एखाद्या कुठल्या तरी इलेक्ट्रोलाइटची काढायची, मग काय करतो आपण, समजा HCl असेल, HCl ची तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी काढायची. सपोज HCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे. याची आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा मोलर कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करू शकता तुम्ही. इन्फानाइट डायल्युशनची ग्राफ, तो जो ग्राफ होता आता अजून काढलेला आपण, तो इथून असा स्ट्रेट लाईन होता, त्याला समजा पुढे तुम्ही इथं कंटिन्यू केला असं इथे, तर तुम्हाला इथे इन्फानाइट डायल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी भेटून जाते.
बट वीक इलेक्ट्रोलाइट जर असेल लाईक ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिडची मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन आपण ह्या ग्राफिकल मेथडचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण त्याचा कर्व कसा होता तुमचा, कर्व शेप होता. मग त्यासाठी तुम्ही ही मेथड वापरता. ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याचं आयोनायझेशन कन्सिडर करतो. मग त्या ठिकाणी आपण लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटेट आयन कन्सिडर करू, CH3COO मायनस, आणि लॅम्बडा 0 ऑफ H प्लस कन्सिडर करू. म्हणजे कटायन आणि अनायनची मोलर कंडक्टिव्हिटी सेपरेटली घेऊ ऍट इन्फानाइट डायल्युशन. ओके. आणि मग त्या दोघांची जर बेरीज केली तर मग आपल्याला काय वाटेल, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन फॉर ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. एक्झाम्पल पुढे आहे. मग ते लॅम्बडा कटायन लॅम्बडा अनायन म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटीज ऑफ कटायन अँड अनायन. ठीक आहे. एन प्लस अँड एन मायनस काय तुमच्या या ठिकाणी, हा जो एन प्लस आणि एन मायनस हा काय, एन प्लस अँड एन मायनस आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ कटायन्स अँड अनायन्स रिस्पेक्टिव्हली स्पेसिफाईड इन द केमिकल फॉर्म्युला ऑफ द इलेक्ट्रोलाइट. ओके. जितके कटायन असतील किंवा जितके अनायन असतील ते आपण काय करतो, त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो एन ने, एन प्लस एन मायनस. आणि लॅम्बडा 0 प्लस लॅम्बडा 0 मायनस काय, molar conductivity at infinite dilution of cation and molar conductivity at infinite dilution of anion. ओके. बघा नेक्स्ट स्लाइड. आता मला वाटते शेवटची स्लाइड आली का काय लगेच आपली. ठीक आहे. शेवटची स्लाइड आहे, याच्यावरती न्यूमरिकल दिलेले आहेत पुस्तकात, ते सॉल्व्ह कराल. सोपा फॉर्म्युला आहे, तुमच्या डोक्यामध्ये मी पॅक करून देतो. आता नेमकं काय करायचं ते ऍसिटिक ऍसिडच एक्झाम्पल घेतलंय बघा. ठीक आहे. मग बघा ऍप्लिकेशन दिलेले आहेत आपल्याला कोलर्स लॉचे, की कशा प्रकारे या कोलर्स लॉचा यूज केला जातो वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी इन्फानाइट डायल्युशनला कॅल्क्युलेट करायसाठी. ठीक आहे. बघा दिस थेअरी इज पर्टिक्युलरली युजफुल टू कॅल्क्युलेटिंग लॅम्बडा 0 व्हॅल्यूज ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे आपल्याला न्यूमेरिकल मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू दिलेली असते. आता HCl कसं आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. हा जो ऍसिटेट आहे, सोडियम ऍसिटेट सॉल्ट, हा सुद्धा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. यांची आपल्याला काय केलेली असेल, मोलर कंडक्टिव्हिटी दिलेली असेल इन्फानाइट डायल्युशनला. ओके. आणि याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ऍसिटिक ऍसिड जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे त्याची मोलर कंडक्टिव्हिटी इन्फानाइट डायल्युशनला कॅल्क्युलेट करू शकता. लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड इट्स कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला. काय कराल तुम्ही, तर बघा हे दोघांची जर बेरीज केली समजा तुम्ही, कोणाची, लॅम्बडा 0 ऑफ HCl आणि लॅम्बडा 0 ऑफ CH3COO Na. कारण बघा सोपं आहे, जर CH3COO Na आणि कोण दिलाय दुसरा HCl, समजा हा H आपण इथे जोडला या ठिकाणी, ते काय होतं तुमचा ऍसिटिक ऍसिड, आणि हा Na आणि Cl जर बाहेर काढला तर काय भेटतो तुम्हाला, NaCl सॉल्ट. बरोबर. मग काय करायचंय, सिम्पली या ऍसिटिक ऍसिडची मोलर कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची. मग या दोघांच्या मोलर कंडक्टिव्हिटीची काय करायची, बेरीज, आणि त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट काय करायचं, मोलर कंडक्टिव्हिटी एट इन्फानाइट डायल्युशन ऑफ NaCl, कारण NaCl तुमचं बाहेर निघणार आहे. समजतंय का बघा, पुन्हा सांगतो एकदा. लॅम्बडा 0 ऑफ कोणाचं कॅल्क्युलेट करायचंय तुम्हाला, ऍसिटिक ऍसिडचं. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिडचं लॅम्बडा 0 समजा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. लॅम्बडा 0 म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन. ठीक आहे. मग काय करणार आपण, तर लॅम्बडा 0 जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत त्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. सोडियम ऍसिटेटची व्हॅल्यू दिलेली असेल मोलर कंडक्टिव्हिटीची इन्फानाइट डायल्युशनची, कारण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला HCl ची दिलेली असेल, HCl सुद्धा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. त्या दोघांची बेरीज करणार तुम्ही. ठीक आहे. आणि मग बघा हे दोघं जर ऍड केले तुम्ही, CH3 ह्या साईडला लिहितो बघा, CH3COO मायनस Na प्लस सोडियम ऍसिटेट आणि HCl यांना दोघांना समजा ऍड केले, यांना रिॲक्ट जर केलं तर काय होतं, हा NaCl बाहेर निघून जातो, NaCl, आणि हा जो H आहे हा तुम्ही इथे जोडता, म्हणजे काय भेटतो तुम्हाला, ऍसिटिक ऍसिड भेटतो. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही या दोघांची बेरीज कराल आणि त्याच्यामधून काय कराल, मायनस कराल लॅम्बडा 0 ऑफ NaCl, कारण NaCl काय होईल तुमचा, हे दोघं जर एकत्र आले तर NaCl बाहेर निघून जाईल. समजतंय. म्हणून मग काय केलं, HCl चा लॅम्बडा 0 आणि सोडियम ऍसिटेटचा लॅम्बडा 0 यांची बेरीज केली, सम केली, आणि याच्यातून मायनस काय केलं, लॅम्बडा 0 ऑफ NaCl. म्हणजेच आपल्याला काय भेटेल, लॅम्बडा 0 फॉर ऍसिटिक ऍसिड विच इज वीक इलेक्ट्रोलाइट. ओके. अशा प्रकारे तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. कारण काय, प्रत्येकाचे आयन कॉन्ट्रीब्युट करतात. NaCl जर असेल तरी त्याचे आयन कॉन्ट्रीब्युट करतील, HCl असेल त्याचे आयन कॉन्ट्रीब्युट करतील सेपरेटली अकॉर्डिंग टू कोलर्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्स. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या कोलर्स थेरीचा यूज करून वीक इलेक्ट्रोलाइटचं सुद्धा काय करू शकता, मोलर कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करू शकता इन्फानाइट डायल्युशन साठी. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी ग्राफिकल मेथड आपण थोड्या वेळापूर्वी बघितली, ती वापरून सुद्धा तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करता येते. ठीक आहे.
नेक्स्ट लेक्चरला आपण जो पुढचा पार्ट आहे स्टुडंट त्याला सुरुवात करू. तिथपर्यंतचं लिखाणकाम पूर्ण करून ठेवा. पुढच्या लेक्चरला आपण जो नेक्स्ट पार्ट असेल आपला त्याला सुरुवात करू. काही नाही, थोडाफार अजून या टाईपचा पार्ट बाकी आहे. त्याच्यानंतर मग सगळे थेरी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल दिलेले आहेत आपल्याला, गॅल्व्हॅनिक सेल, त्याच्यानंतर वेगवेगळे ड्राय सेल वगैरे वगैरे, त्यांचा स्टडी करायचं. त्यांच्यामध्ये कशा प्रकारे केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि इलेक्ट्रिकल एनर्जी कशा प्रकारे केमिकल एनर्जी मध्ये पुन्हा रिव्हर्स होते गॅल्व्हॅनिक सेल मध्ये. तर त्या सगळ्या सेलचा स्टडी करणार आहोत थोड्या दिवस, 2-3 लेक्चर नंतर, किंवा आय थिंक पुढच्या लेक्चरमध्ये थेरॉटिकल पार्टला आपली बऱ्यापैकी सुरुवात होऊन जाईल. ओके, हा थोडासा मॅथमॅटिकल पार्ट याच्यामध्ये येतोय, तर थोडी जास्त प्रॅक्टिस करा आणि काही कळलं नसेल तर विचारा निसंकोचपणे. ठीक आहे, आपण आता थांबू.